श्री गणेशाय नमः। हे संतोर्धा श्री गणेशाय नमः। या कुंदेन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रामृत या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। श्री गणेशाय नमः। आपण आता अधिक मास महात्म्य ऐकतोय। आज 14वा अध्याय सुरू आहे। श्री गणेशाय नमः। इंदिरामणे होवन माळी तुम्ही दीपाची कथा कथिले, परी मदिच्छा नाही पुरले तरी आणिक सांगा पा। ऐशी रमेची ऐकून वै खरी श्री विष्णूने गै सुंदरे, पुरुषोत्तम मासा माझारी यथोक्त दीप करती जे। तयाची सर्व पापे लोपती इह परत्री सुख पावती, येथे अर्थ आणि तुझ प्रती इतिहास सांगतो। देवापुढे दिवा लावण्याचं किंवा दुसऱ्याने लावलेला दिवा हा तेवत ठेवण्यासाठी मदत करण्याचं, म्हणजे त्याच्यावर काजळे आले तर काजळे काढून टाकणार, तेल संपत आलं तर तेल घालणं, म्हणजे दुसऱ्याने लावलेला दिवा तो सांभाळणं आणि आपण लावलेला दिवा तोही व्यवस्थित ठेवतोय का नाही याच्याकडे आपलं लक्ष जाता येता ठेवायचं। असं जे पुरुषोत्तमा प्रीत्यर्थ दिव्याचं व्रत करतात त्याला इहलोकी सुख आणि परलोकी सुख सुद्धा प्राप्त होतं। तरी करी एकाग्र कथ तरी करी एकाग्र चित्त पुरी सौभाग्य नाम नगरात, चित्रबाहू नामे विख्यात राजा असता झाला। याविषयी तुला एक इतिहास सांगतो असं भगवान महाविष्णू लक्ष्मीला सांगतात। पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरामध्ये चित्रबाहू नावाचा एक विख्यात राजा राज्य करत होता। तो शूरवीर सत्यप्रतिज्ञ स्वदारारथ महाप्राज्ञा दीनदयाळू सर्वधर्मज्ञ अति उदार सुलक्षणी। तो शूर होता, आपली प्रतिज्ञा सत्य करणारा होता। म्हणजे एखाद्याला एखादं वचन दिलं तर ते पाळणारा होता। जान जाए पर वचन न जाए। सत्य प्रतिज्ञा स्वदारा निरत महाप्राज्ञ। त्याचं आपल्या पत्नीशिवाय इतर कुठेही लक्ष नव्हतं, म्हणून त्याला असं म्हटले स्वदारारत। स्वदारा निरत महाप्राज्ञ दीनदयाळू सर्वधर्मज्ञ आणि उदार सुलक्षणे। दीनदयाळू होता, लोकांविषयी कळवळा होता त्याच्या अंतःकरणामध्ये। सर्वांचं कल्याण तो इच्छित होता। सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये। आपली ही शास्त्रातली प्रतिज्ञा आहे किंवा आपलं देवाकडे मागणं आहे। काय मागणं आहे? सर्वत्र हा सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।
अपुत्रा पुत्रिणः सन्तु, पुत्राः सन्तु पौत्रिणः, अधनाः सधनाः सन्तु, जीवेतु शरदशतं. त्याने 100 वर्षाचं आयुष्य जगावं. सर्वत्र सुखिनो भवन्तु, सर्वांना सुख लाभावे. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वांना आरोग्य लाभावं. सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वांचं कल्याण व्हावं. त्याला दुसरा पर्याय काय? सर्वत्र सुखिनः सन्तु. सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अपुत्रः पुत्रिणः सन्तु, ज्याला मूलबाळ नाही त्याला मूलबाळ व्हावं. अपुत्रः पुत्रिणः सन्तु, पुत्रात् सन्तु पौत्रिणः. आपल्या ज्याला मूलबाळ नाही त्याला मूल व्हावं. ज्याला मुलं आहेत त्याला नातवंड व्हावी. पुत्रात् सन्तु पौत्रिणः, अधनः सधनः सन्तु. जे दरिद्री आहेत त्यांना ऐश्वर्य प्राप्त व्हावं. अधनः सधनः सन्तु, जीवेतु शरदशतं, सर्वांना 100 वर्षाचं निरामय आयुष्य लाभावं, अशी भगवंताकडे प्रार्थना आहे. इच्छी कल्याण सर्वांचे, शांत दांत भगवत भक्त, पुराण कथा ऐके सतत. श्रीकृष्णा वाचून दैवत, अन्य नमानेच सर्वांना, अन्य नमानेच कदापि. स्वभावाने शांत होता. आपल्या इंद्रियावर त्याचं नियंत्रण होतं. जितेंद्रिय होता, मोठा दाता होता, भगवत भक्त होता, नित्य पुराणातल्या कथा ऐकत होता. पुराण म्हणजे काय आहे? त्या पुराणामध्ये भगवंताची स्तुती, भगवंताने घेतलेले निरनिराळे अवतार, त्या निरनिराळ्या अवतारात भगवंताने आपल्या भक्तांच्या संकटात कशी मदत केली, या पुराण कथा आहेत. पुराणामध्ये एखाद्या देवाने चांगलं काम केलं तेही लिहिले. एखाद्या देवाच्या हातून काही चुकीचं घडलं तेही लिहिले. साधू असोत, ऋषी असोत, मुनी असोत, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी काय काय केलं तेही लिहिले. एखाद्या वेळेला त्यांच्या हातून घडलेल्या चुका त्याही लिहिले आणि समाजापुढे ठेवलेले. यातलं तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या. त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करून जगाचं कल्याण केलं ते घ्यायचं आहे का? त्यांच्या हातून एखाद्या वेळेला झालेली चूक तीच लक्षात ठेवायची. म्हणजे असं समाजापुढे ठेव. समाजाने काय घ्यायचं ते घ्या. मग समाजाने काय घ्यावं की यांनी इतकं चांगलं काम केलं पण केवळ एका चुकीमुळे त्यांच्या सगळ्या कामाला काळिमा फासली. म्हणजे समाजाने काय घ्यायचं की कसं वागू नये हे त्यातनं घ्यायचं आहे आणि कसं वागावं हेही त्यातनं घ्यायचं. आपण ठरवायचं आहे. पुराणाने तुमच्यापुढे ह्या मानवी प्रवृत्ती ठेवलेल्या आहेत. त्या मानवी प्रवृत्तीतलं आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण घ्यावं. घ्यायचं नाही ते सोडून द्यावं. यद रोचते तद्ग्राह्यम, यद न रोचते तत्याज्यम. तुम्हाला पाहिजे ते घ्या, नको असेल ते फापट पसारा सोडून द्या. पण ह्या मानवी प्रवृत्ती आहे आणि ह्या मानवी प्रवृत्ती आता त्यातनं आपण काय सावध व्हायचं आहे. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं म्हटलंय. आणि म्हणून त्यांच्या हातनं झालेल्या चुका आपल्या हातनं होऊ नये. महाभारत यात काय सांगितलंय? लोकांनी कसं वागू नये ते सांगितलंय. दुर्योधनाचं उदाहरण दिलंय, कंसाचं उदाहरण, दुर्योधनाचं उदाहरण दिलंय, कंसाचं दिलंय, दुःशासनाचं दिलेलं आहे, शकुनीचं दिलेलं आहे. कसं वागू नये हे त्याच्यात दिले. कशात? महाभारतामध्ये.
हां. आणि खटास आणावा खट उद्धटास आणावा उद्धट लौंदा पुढे दुसरा लौंद आणून उभा करावा जशास तसं वागावं हे कशात लिहिलंय? महाभारतात लिहिलंय. आणि रामायणामध्ये काय लिहिलंय? त्याच्यात कसं वागू नये हे दिले आणि याच्यात कसं वागावं हे दिले. आई वडिलांविषयी कसं प्रेम असावं रामायणामध्ये काय? आई वडिलांविषयी कसं प्रेम असावं, आपल्या बंधूवर कसं प्रेम असावं, आपल्या पत्नीवर कसं प्रेम असावं, आपल्या प्रजेवर कसं प्रेम असावं, मित्र कसे जोडावे, म्हणजे जीवनामध्ये एक आदर्श कसा असावा तर रामासारखा असावा. आणि कसं वागू नये, ह्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसासारखं वागू नये हे आपल्याला महाभारत शिकवतं. आणि आणखीन काय शिकवतं तर वेळ प्रसंगी पडली तर खटास आणावा खट उद्धटास आणावा उद्धट लौंदा पुढे दुसरा लौंद आणून उभा करावा. महाभारत काय घ्यायचंय आपण ठरवायचं. शांत दांत भगवद्भक्त पुराण कथा ऐकेस तथा श्रीकृष्णा वाचून दैवत अन्य न मानेच कदापि. श्रीकृष्णाशिवाय दुसरं दैवत ते मानायचे. तयाची भार्या लावण्य सरिता चंद्रकला नामे पतिव्रता द्विज सेवेला गे उभयता तत्परास्ते सर्व काळ. त्याची पत्नी लावण्य सरिता, तिचं नाव आहे चंद्रकला. त्याची पत्नी पण त्याच्यासारखीच पतिव्रता आहे. तिला पण ब्राह्मणाच्या सेवेमध्ये आनंद आहे. द्विज सेवेला गे उभयता तत्परास्ते सर्व काळ. एके समय अगस्त्य मुनी पातला राजगृहा लागुनी तया दुरून विलोकनी रावतक्षणे धाविन्नला. अगस्त्य मुनी आले आणि अगस्त्य मुनीला पाहिल्याबरोबर राजा आणि राणी दोघंही त्यांना सामोरे गेले. साष्टांग दंडवत घातलाय त्याला. दंडवत करून या नमन यथाविधी केले पूजन. रत्नासनावर बैसून हस्त जोडून प्रार्थित म्हणे हो मुनिवरा आपण श्रीकृष्ण भक्तीपरायणा आजी स्वयं कृपा करून मम सदना आला गे. महाराज आपण कृष्ण भक्तीमध्ये पारंगत आहात आणि आमचं भाग्य असं आहे की आपण स्वतःहून आमच्या हा जो आश्रम आहे तो पवित्र करतायत. आता बघा आहे राजवाडा पण म्हणतायत काय आमचा हा आश्रम तुम्ही पवित्र केला. म्हणे हो मुनिवरा आपण श्रीकृष्ण भक्तीपरायण आजी स्वयं कृपा करून मम सदना आला गे. याने माझे जन्म सकळ राज्यासह झाले सफळ. काय हा आजचा दिवस निर्मळ धन्य केवळ झालं. श्री जगतपावन हे चरण लागता पवित्र झाले सदन. ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान मज समान नाहीच. आजी कृपा पुरीत नैनी विलो केले ती मज लागुनी. याने सकळ पापापासून मुक्त झालो साचार. महाराज आपल्या कृपादृष्टीने आपण आमच्याकडे पाहिलं. आमचं जे काही आहे शिल्लक असेल पाप तेही आपल्या कृपेत नाही झालं. मी आहे राज्य संपूर्ण तुम्हाला की केले अर्पण. तुम्ही महावैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व अर्पिलेसे. हे सगळं राज्य मी आपल्या चरणी अर्पण करतोय. आजी म्या तुम्हाला की काही अधेय ऐसे नाहीच नाहीच नाही. वैष्णवजना देता स्वल्प ही कनकाद्री तुल्य होय पै. तुम्हाला काही देता येत नाही असं नाहीच. सर्वस्वच अर्पण केले तुम्हाला. थोडंसं दिलं तरी आपण संतुष्ट असतात. मी तर हे सगळं तुम्हाला अर्पण केले. अहो जो वैष्णव तुझ्या लागून अन्न किंवा काही व्यंजन अणु मात्र ही दिल्या वाचून रिचा दिवस दवडतो. तयाचा तो दिवस निष्फळ ऐसे बोलती विदत नाही. निर्मळ विष्णुभक्त द्विजते सकळ पूज्य असते सर्व. तयांची संभावना अनुदिने वाङ्मन काया कर्मांग वाङ्मन काय कर्माने करावी ऐसे गर्गादी मुनी मजला. गर्गादी मुनीने मज लागून कथेले. गर्गादी मुनीने मला सांगितले की जे ब्राह्मण अयाचित असतात म्हणजे काही मिळालं तर त्याच्यामध्येच आपला प्रपंच चालवतात असे जे निष्काम वैष्णव भक्त आहेत त्यांना द्यावं असं सांगितलं. तयांची संभावना अनुदिनी वाङ्मन कामग काय कर्माने करावी ऐसे गर्गादी मुनी मज लागून कथेले.
द्विज तितके सर्व ही श्रेष्ठ तथापि त्यात वैष्णव वरिष्ठ म्हणून इतरापेक्षा स्पष्ट वैष्णव द्विजेची पूजावे. सगळेच ब्राह्मण, पण त्यातल्या त्यात जे विष्णुभक्त आहेत त्यांची पूजा करावी. आता वैष्णव कोणाला म्हटलंय? नुसती विष्णूची पूजा करणारा म्हणजे वैष्णव नाही. मग वैष्णव कोणाला म्हटलंय? नरसिंह मेहताने त्या वैष्णवाचं वर्णन केले. कसा असतो वैष्णव? वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे. वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे. दुसऱ्याचं दुःख जाणणारा तो वैष्णव. जो वरी सूर्य उदेला नाही तोरी तमाची प्रभा राही, देवीचं वैष्णव द्विज जो नाही तोरी अन्य द्विज सर्व. हा, वैष्णव भक्त नाही मिळालं तर म्हणजे भेटतील त्यांना आपण काय द्यायचं ते द्यावं. ऐसे तो चित्रबाहूची वाणी ऐकून या तो अगस्त्य मुनी म्हणे, गा राया जे तो भुवने धन्य धन्य आहेसे. तो वरीच्या सकळ प्रभाणे धन्य आहे ते भुजा, जो तो वैष्णव राजा यासे रक्षित असेच. आहेसे दयाचा राजा वैष्णव नाही, मन न वसावे त्या राष्ट्रात. वैष्णव राष्ट्रापेक्षा पाही शून्य व नाही वरिष्ठ. जगामध्ये पाप करणारे माणसं असंख्य, पण तरी सुद्धा सृष्टी चालली. त्याचं कारण असं आहे की आपल्यासारखे पुण्यवान लोक आहात जगामध्ये. आपल्यासारखे पुण्यवान माणसं आहेत म्हणून ही सृष्टी चालली, नाही तर असं जाळायला गेली असते. नेत्रहीन जैसे शरीर के, पतिहीन नारी साचार के. ब्राह्मण जैसे निरक्षर तैसेच राष्ट्र अवैष्णवा. दंतरहित जैसा करी पक्षीहीन खग निर्धारी की, नखद्रष्टारहित केसरी तैसेच राष्ट्र अवैष्णव. राष्ट्रामध्ये वैष्णव माणसं असावीत, म्हणजे पुण्यवान माणसं असावीत. नाही तर मग का होईल? दंतरहित जैसा करी. हत्ती आहे पण त्याला दात नाही. पक्षहीन खग निर्धारी. पक्षी आहे पण त्याला जर पंख नसतील तर काय उपयोग आहे? नखद्रष्टारहित केसरी. म्हणजे सिंह आहे पण त्याला नखही नाहीत आणि दातही नाहीत, मग त्या सिंहाचा उपयोग काय? तैसेच राष्ट्र वैष्णवा ही धर्महीन संध्यावंदन केतील रहित जैसे तर्पणा किंवा वृत्त्यर्थ देव सेवन. तैसेच राष्ट्र वैष्णवा ही विधवा नारी केश सहित की स्नानहीन जैसे व्रता की ब्राह्मण गामी शूद्र पतित तेच राष्ट्र वैष्णवा. अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त तैसे राजा ऐसे म्हणता आणि त्याचे राष्ट्र वाढे सतत सुखी होता तत्प्रजा. राजा जर वैष्णव असेल म्हणजे राजा जर देव मानत असेल, प्रजा देव माने. यथा राजा तथा प्रजा. राजा जर देवाच्या पुढे नतमस्तक होत असेल तर प्रजा पण देवाच्या पुढे नतमस्तक होईल. आणि राजा जर देवाला मानत नसेल तर प्रजा कशाला मानते देवाला? अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त त्यासीच राजा ऐसे म्हणता आणि त्याचे राष्ट्र वाढे सतत सुखी होतात तत्प्रजा. आजिम्या तुझं देखले म्हणून माझे सफळ झाले नाही ना, तुझं शिघडले भाषण तयाना वाणी सफळ झाली. असुराया तो राज्य अर्पले हे सर्व ही मज पोचले तथापि आता तुझे सगळे माझी आज्ञे सांभाळे. राजा तू मला हे राज्य अर्पण केले म्हणून मला काय करायचं? सर्वसंग परित्यागी मी आहे, मला तुझं हे राज्य घेऊन काय करायचं? पुन्हा मला त्या बंधनात त्या मोहात पडायचं नाही. हे राज्य तुझं तुला घेऊन टाक. माझी आज्ञे सांभाळी. आता माझ्या आज्ञेने हे राज्य तू सांभाळ. आतापर्यंत तू स्वतःचं राज्य म्हणून सांभाळत होतं, आता माझं राज्य म्हणून सांभाळ. या सर्वही राज्यावरती तुझीच स्थापना केली प्रती. आता मी जातो स्वस्थाना प्रती सदा असो तव कल्याण. या राज्यावर मी तुझी स्थापना केली असं समज. आता मी निघतो.
ऐसे बोलून अगस्मुनी जावया उठला तेथून तो त्या रायाची पट्टराणी. चंद्रकला तेथे पातली नित्य तिने अनन्य भक्तिभावेशी नमस्कार केला. त्या मुनीशी येतो अगस्त्यमुनी तेशी वचनेशी बोलतो. हे कल्याणी तुझं जन्मभर अवैधव्य असो निरंतर स्वपती लागे सदा सादर भक्तिभावे भजे तू. चंद्रकला नावाची त्याची पत्नी राजाची. तिने नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद त्याने दिला. गोपी जन वल्लभाविषयी दृढ भक्ती वसो तव हृदयी तुई जगा माझी सती आठाई प्रमुख होई तुई. ऐसा आशीर्वाद दे मुनिवर तवतो चित्रवाहू राजेश्वर जोडून याक उभय कर तया सादर विनंती. अहो मुनिवरा आपण करस्थला मलकवत संपूर्ण भूत भविष्य आदी जाणता म्हणून ऐसा हा प्रश्न करीत आहे. या जगातलं भूत भविष्य वर्तमान आपण जाणतो. कसं आहे, आपल्या हाताचा मळ आहे, म्हणजे आपल्या हाताचा मळ सहज आपण स्वच्छ करू शकतो. त्याप्रमाणे तुम्हाला ह्या जगातलं सगळं भूत भविष्य वर्तमान समजू शकतंय. जसा आपला हात आपल्याला दिसतोय तसं हे सगळ्या विश्वामध्ये कुठं काय चाललंय ते तुम्हाला हातात पाहून सुद्धा कळेल. भूत भविष्यादी जाणता म्हणून ऐसा हा प्रश्न करीत आहे. ही अखंडित लक्ष्मी विपुल अखंड करायचे सकळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैसी लाभली. हे अखंडित असणार शत्रुविरहित राज्य म्हणजे आमच्या ह्या राज्यात राजद्रोही माणसं कोणी नाही आहेत. राष्ट्राचंच खायचं आणि राष्ट्राच्याच विरुद्ध कटकारस्थानं करायची, त्याला राष्ट्रद्रोही म्हणतात. भारताचंच खायचं आणि भारताच्या विरुद्ध बोलायचं, शत्रूला सहाय्य करायचं, असली राष्ट्रद्रोही माणसं तो माझ्या राज्यामध्ये नाही. खरं माणूस कसा असावा, ज्या देशात आपण खातो त्या देशावरती प्रेम करणारा असावा, त्याच्यासाठी सर्वस्वचा त्याग करण्याची तयारी असावा, त्याला राष्ट्रभक्त म्हणतात. आणि राष्ट्राचं अहित चिंतणारी माणसं त्यांना राज्यद्रोही राष्ट्रद्रोही असं म्हणतात. तो म्हणतो महाराज मला हे अकंटक राज्य मिळाले, म्हणजे माझ्या राज्यामध्ये राष्ट्रद्रोही माणसं नाही आहे. माझी एवढी सत्ता आहे की परराष्ट्रसुद्धा मला घाबरतात, ते माझ्या राज्यावर हल्ला करायचं ताकद ठेवत नाही. अकंटक राज्य सकळ अखंडित लक्ष्मी, मला कधीच लक्ष्मीचं कमी पडली नाही, मला द्रव्य कधी पडलं नाही, कमी पडलं नाही. आणि ही अशी पतिव्रता पत्नी मला मिळाली. मी काय केले पुण्याचरण ते म्हणजे सांगा विवरून शरणागताचे समाधान करा दयाळा सत्वर. गेल्या जन्मामध्ये मी असं काय पुण्य केलं की ज्यामुळे मला हे सर्व प्राप्त झालं. ऐसे राय प्रार्थना क्षणी मुनीवर समाधी लावून अंतरे सकळवृत्त जाणून रायाला गुण बरोबर. राया तुझे प्राक्तने चरित समाधी माझी देखले समजत, ते तुझं आता साध्यंत सांगतोय के साक्षात. अगस्त्य ऋषीने मन एकाग्र केलं आणि मग मन एकाग्र केल्यानंतर याला ह्या राजाच्या पूर्वजन्मातलं सगळं चरित्र दिसायला लागलं. ते म्हणाले पहा, मी तुझं प्राक्तन म्हणजे गेल्या जन्मात तू काय केलंय, तुझं संचित काय आहे ते पाहिलं. अरे तू पूर्वजन्मा माझारी चमत्कार नामक नगरी मणिग्रीव नामे दुराचारी शूद्र जाती होतास. पूर्वजन्मामध्ये तू चमत्कार नावाच्या नगरामध्ये मणिग्रीव नावाचा दुराचारी होतास. तेव्हा तेथे तू दिवसरात असंख्य जीवहिंसा करीत परधारा गवनी सतत रममाण सोनिया. दिवस रात्र जीवहिंसा करायची, दुसऱ्याच्या पत्नीवरती लक्ष ठेवायचं, असा तो होतास. नास्तिक्य आणि कृतज्ञपणा ह्याची सर्वदा स्वीकारून शिष्टाचार सर्व सोडून औद्यतेवर तड होतास. तू नास्तिक होतास, लोकांनी तुझ्यावर उपकार केले तर त्या उपकाराची तुला जाणीव नव्हती, कृतज्ञ होतास तू.
आणि शिष्टाचार सोडून वागायचा. लोकांनी कसं चांगलं वागावं ह्याला शिष्टाचार म्हणतात. तो सोडून तो वागत होतास. आणि ही चंद्रकला तव जाया पूर्वजन्मी ही तुझी द्वार्या सुंदरी नामे गुणवती आर्या पतिव्रता होते. गेल्या जन्मामध्ये सुद्धा ही आताची जी चंद्रकला आहे ती गेल्या जन्मामध्ये तिचं नाव सुंदरी होतं. ती तुझी पत्नीच होती. काया वाचा मने करून पतीसेवी रात्रंदिन संकटी ही धैर्य धरून स्वधर्माचरण करीत असे. काया वाचा मनाने ती तुझी सेवा करत होती. संकट काळात तुला आधार देत होती. भ्रताराचे वर्तन दुष्टपरी त्यावर नव्हे कदारुष्ट तयाशी जे का श्रेष्ठ तिचे सदा आचरित. ऐसी ती सुंदरी सद्गुण खाणे परी तो मणिग्रीव दृष्ट म्हणून तयाच्या बंधू ज्ञातीजनाने त्याग केला तयाचा. पण या मणिग्रीवाने जे काही अधर्माचरण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञाती बांधवांना त्याचं वर्तन आवडलं नाही आणि त्याने त्याचा त्याग केला. बृहद्वळ राये कोपुनी वळे त्याचे सर्व द्रव्य हरले यत्किंचित जे का उरले तेही घेतले ज्ञातीने. त्यावेळी बृहद्वळ नावाचा एक राजा राज्य करत होता. या मणिग्रीवाचं हे सगळं वर्तन पाहिलं. त्यांनी त्याचं सर्वस्व हरण करून घेतलं. जे काही शिल्लक राहिलं ते ज्ञाती बांधवांनी घेऊन टाकलं. ऐसे जाता द्रव्य संस्था तया धनेच्छा झाली बहुत सकळ जन तिरस्कारित मुख न पाहत कोणीही. ज्ञाती बांधवांनीही त्याचा त्याग केला. कोणी त्याचं मुखसुद्धा पाहत नव्हते. तो आला की त्याला हाकलून द्यायचे. तो मणिग्रीव महापाप या किंचन झाला तथापि तद्वार्या सती कथापि तया सोडून जाईना. आता हा अकिंचन झाला म्हणजे याच्याजवळ काही द्रव्य नाही. पण त्याची पत्नी त्याला सोडून कुठे जात नाही. ती म्हणजे जसं जिथे तो आजपर्यंत ऐश्वर्यामध्ये तुमच्याबरोबर राहिले, आता तुमच्यावर संकट आलंय म्हणून मी तुम्हाला सोडून जाणार नाही. जे काही जिथं असेल तिथे जे काही एक घास मिळेल त्यातला अर्धा खाऊत आपण. मग तो देशी सवे घेऊन प्रवेशला निर्जन वने नानाविध जीव मारून उदरपोषण करतो. ऐसा तो मणिग्रीव सतत वना माझी स्वस्त्री सहित दुर्वृत्यास्ता वर्तल बहु काळ बहुत लोटला. पुढे एकदा मृगे लागून प्रवेशला घोर कानना सवे घेऊन धनुर्बाण मृग टेहळीत फिरलाय. आता जंगलातले प्राणी मारायचे तेच खाऊन दोघं राहत होते. हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो निघालाय एखादा हरिण मारावं म्हणून. तो उग्रदेव नावे तापसी चालला असता प्रयागासी मार्ग चुकून त्या वनाशी अकस्मात पावला. उग्रदेव नावाचा एक तपस्वी प्रयागला तीर्थयात्रेला चालला होता. जंगलामध्ये वाट चुकला आणि ह्या वनामध्ये तो आलेला आहे. पुढे मार्ग दिसेना त्याला. 2 प्रहर दिवस आला. क्षुधातृषाने व्याकुळ झाला. उदक कोठे मिळेना. पुढे जायला रस्ता मिळेना. 2 प्रहरची वेळ झालेली आहे. वर्ण ऊन तापलेलं आहे. तहान लागली, भूक लागली. जवळ कुठे पाणी नाही, कुठे फळं नाही. चालता थकले दोन्ही चरण. वरती तापे चंडकिरण. कासावे झाले प्राण. मूर्छा येऊन पडेल. तहान लागली, भूक लागली. वर्ण सूर्य तळपतोय. तिथेच बेशुद्ध पडला तो. मूर्छना आली त्याला. तो मणिग्रीव मृग टेळीत तये स्थळी पातला औचित विप्रास पाहुण्या मूर्छित दये अत्यंत कळवळला. जरी हा दुष्टवृत्तीचा होता तरी भगवंताने प्रत्येकाच्याच अंतःकरणात दया दिलेलीच आहे. प्रत्येक दुष्ट असो का कोणी असो असते त्याच्या अंतःकरणात. पण ती लोप पावलेली असते, खाली गेलेली असते, दबलेली असते. आता हा मनुष्य कळवळून खाली पडल्याबरोबर काय झालं, त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली दया उफाळून वरती आली. दये अत्यंत कळवळाला. हर हर देवा काय हे म्हणून विप्र उचलला तेथून हळूच स्वाश्रवे देऊन अंगणा माझे ठेवून. अरे अरे देवा, हा तपस्वी कुठेतरी तीर्थयात्रेला निघालेला दिसतो. रस्ता चुकून आपल्या ह्या जंगलामध्ये आलेला आहे. बेशुद्ध पडला. याला तहान लागली असेल, भूक लागली असेल. तसाच उचलला त्याने आणि आपल्या अंगणामध्ये त्याला आणलेलं आहे त्या ब्राह्मणाला.
हर हर देवा काय हे म्हणून विप्र उचलला तेथून हळूच स्वाश्रमी नेऊन अंगणावाजे ठेवला. सभेची पाचारून प्रेयसी दंपती लागली विप्रसेवेशी वारंवार तदीय नेत्रेशी शीतळोदक लावित. त्याला आणलेले बायकोय धावत आली. दोघं मिळून त्या ब्राह्मणाची सेवा करतायत. अंगावर पाणी शिंपडतायत, डोळ्याला पाणी लावतायत. उभे राहोने पार्श्वागे कमळपत्री वारीत वेगे शीतळ मृणाले उत्तमांगे पुन्हा पुन्हा ठेवित. अंगावरती थंडगार वस्त्र ठेवतायत, वारा घालतायत त्याला. ऐसे विविधशितोपचार चालविता मुहूर्तवर तो उग्रदेव द्विजर सचेतन झाला. अशा रीतीने अनेक प्रयत्न केल्यानंतर तो ब्राह्मण शुद्धीवर आला. उग्रदेव उघडून या दोन्ही नयना चौकडे पाय विलोकना तो ते स्थलांतर देखून बहु आश्चर्य झाले. आणि विचारित अंतःकरणी की मी आज होतो कवणे म्हणी येथे मज आणले कोणी काय हे आहे अद्भुत. सावध झाला आणि विचारतो अरे मी इथे तुमच्या घरी कसं काय आलो? मी तर चाललो होतो तीर्थयात्रेला. ऐसे चिंतित उठवून बैसला. तो मणिग्रीव पुढे पाहतला हस्त जोडून उग्रदेवाला म्हणे सावध झाला की आता कृपा की जे मजुरी येथे आहे शीतळवारी तेथे स्नान करून सत्वरी निज कर्म सारावे. इथं जवळ पाणी आहे, सरोवर आहे, आपण स्नान करा. नंतर करून फलाहार येथे चेपावे शीतळ निरम मग वैसन मुहूर्तवर विश्रांती घ्यावी सुखाने. नंतर तुम्ही फलाहार घ्या, थंड पाणी घ्या, विश्रांती घ्या. भय न धरावे अंतरात आम्ही रक्षित आहे. सांप्रत मध्य संगीत चालावे त्वरित दयाळी प्रसाद केले. घाबरू नका, आता मी तुमचं रक्षण करणार आहे. नंतर आपण फराळ करू. ते तयाचे ऐकून वचन उग्रदेव उठला तक्षण मणिग्रीवे हस्त धरून सरोवर तरी पोचवले. तेथे महावट वृक्षाखाली क्षणमात्र विश्रांती घेतली. तदनंतर सरोवराजवळी यथोक्त स्नान सारिले आणि सारून नित्या अनेक येथेच प्रासले. शीतोदक पुनश्च तिरी येऊन देख वटच्छाळीस वय. तव मणिग्रीव स्वस्त्री प्रत म्हणे गे प्रिय आश्रमात कंदमुळे फळे बहुत आणून ठेवले आहेत. त्यातील पाहून मधुर मधुर घेऊन येस तुला निवारी आहेत सुद्धा तुला उशीर फार करू नये. अगं मी रानमेवा आणलेला आहे, रानातली फळं आणलेली, त्यातली चांगली चांगली फळं घेऊन या. त्यातील पाहून मधुर मधुर घेऊन या ये सत्वरा मुनिवर आहे सुद्धा तुला उशीर फार लावू नये. ते पतीचे ऐकून वचन सुंदरी आनंदी गेली. दक्षिणा कंदमूळ फळे आणून विप्रापुढे ठेवली. मग जोडून या दोन्ही असतं मणिग्रीव म्हणे विप्राप्रद मुनींद्र ही भक्षून संस्था आम्हा कृतार्थ केली. त्याचं स्नान झालं, संध्या झाली. त्याने थोडासा फलाहार केला, पाणी घेतलं, झाडाखाली विश्रांती घेतली. मग याने ती कंदमुळं फळं आणलेली तेही ग्रहण केली. आजी आम्हा तारावया आले त्या मग आश्रमासी आमचे सर्व पापाचे राशी कृतार्थ दर्शने लोकले. महाराज आपण आलात, आमचा आश्रम पवित्र केला. आपल्या दर्शनानेच आमची सगळी पापं नाहीशी झाली. ते मणिग्रीवाचे ऐकून वचन उग्रदेव म्हणे रे तू कवण आहेस ते मज लागून आधी निवेदी सगळी कर. जात्याधिक ठावके नाही ज्याचे विप्रे न बक्षावे काही त्याचे ऐसे सकळ विध जनांचे सांगणे असे साक्षेपे. आधी ब्राह्मणाने विचारावं कोण आहे, काय आहे, आणि मग अन्न ग्रहण करावं. कोण आहेस तू? ऐसे विप्राच्या वचन मणिग्रीव सांगितले याला गुन्हा मुने मी मणिग्रीवाभिधान शूद्र असे साचार. मी दुष्टाचार्यावरती अनुदिनी आस्तव सर्व ज्ञातीजनांनी मत परित्याग केला म्हणून येथे येऊन राहिलोस. खरं सांगू महाराज, मी दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आहे. अनेकांचं द्रव्य मी हरण केलंय, अनेकांना फसवलंय. राजाने मला राज्यातनं हाकलून दिले. माझं जे काही द्रव्य होतं ते माझ्या ज्ञाती बांधवाने घेऊन टाकलं. ऐसे शूद्राज ऐकून वचन उग्रदेव पावला समाधान कंदमूळ फळे प्रक्षाळून बक्षायला लागला. सुपक्वाची फळे रुचिका त्याहून कंदमुळे अधिक आतृप्ती बक्षकडे त्यावरी उदक प्राशले. मग त्यांनी ती सगळी फळं धुवून घेतली आणि ग्रहण केली. क्षुत्रुषांची झाली शांती, समाधान वाटल्याची ते मग हात फिरवीत पोटावरती वटच्छाळीस फोडला. तव मणिग्रीवे काय कळले स्वांकी मुनीची चरण घेतले. स्वकरी हळू चोरीत वहिले प्रश्न करीत तयास. ब्राह्मणाने थोडी विश्रांती घेतली.
मणिग्रीवाने त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि पाय दाबतोय की आपण इतक्या लांब चालत आलेला थकला असाल. म्हणे हो मुनींद्रा, आपण कोठे करीत होता का म्हणा ह्या निर्जन वने आग म्हण काय म्हणून आले. आपण कुठे निघाला होता, या वनात कसे आलात. हे कानन अत्यंत घोर, येथे न मिळे कोठे निरस, सर्वत्र वस्ती जंतू क्रूर, येथे कैसे पातला. हे तयाचे ऐकून वचन विप्रमणे गामी ब्राह्मण, उग्रदेव माझे अभिधान जात होतो प्रयागास. मी प्रयागला चाललो होतो, माझं नाव उग्रदेव आहे. तो मध्येच मार्ग चुकून पातलो या दारुणवनी, मार्ग पुसाव्या पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेन. चुकून मी या जंगलामध्ये आलो, पण कुणाला विचारावं रस्ता चुकला आहे तर कोणी सांगायला पण कोणी नाही आहे. निर्जन वन आहे. चालता चालता थकले पाय, माध्यान्नाचा झाला समय क्षुतृषा आणि पीड, अतिशय काही उपाय चाले ना. मरणोन्मुख झालो तक्षणा, शोधितान मिळे जीवन परी काही पूर्वार्जित, म्हणून स्वतत्वतागमन झाले. हे माझं प्राप्त नाही, त्याप्रमाणे मला काही मिळालं नाही, कारण माझ्या नशिबात काही त्यावेळेला नव्हतं मिळावं असं. पण गेल्या जन्मात तो उग्रदेव ब्राह्मण म्हणतो, गेल्या जन्मात मी काहीतरी सत्कर्म केला असेल, त्यामुळे तुझ्या रूपाने परमात्मा उभा राहिला. मणिग्रीवा, अरे तू आला नसता तर मी मृत्यू पावलो असतो. तुझ्या रूपाने माझं भाग्य चालत आलं. परी काही पूर्वार्जित म्हणून तुझा आगमन झाले, त्या जीवदान दिदले मदसी. आता म्या काय द्यावे तुझसी, तुम्ही दंपती कवण दुःखेसी अरण्यवासी झाला. तुम्ही मला जीवनदान दिलेलं आहे, आता मी तुम्हाला काय देऊ. आता याच्या परतफेडीने देण्यासारखं काही नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हाला काय द्यावं हे सांगा. तुम्हाला काय दुःख आहे ते सांगा. ते मजला सांगे तरी तुमचे दुःख हरतो समजता ऐसे विप्राचे ऐकून भाष्य शूद्र अत्यंत आनंदला. आणि आपले सर्व वर्तमान कथाला अनुक्रमान ती कथा परमपावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्यासार गुरुनार्दी पद्माधार सज्जन श्रुत चतुर्दशोध्याय कोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु, पुरुषोत्तमार्पणमस्तु. आणि मग त्या मणिग्रीवाने त्या उग्रदेव ब्राह्मणाला आपली सर्व कथा सांगायला सुरुवात केली. तो कथा भाग आपण आता उद्या पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. आरती पंढरीश प्रभूची, कमलच्या पती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुलेच्या वरी लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताचे. उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची,
कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला मितीना बिरगुलाला दर्शना संत संग आला दल्लरी टाळ वाजताना दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पाये गुंतले चित्त हरी पायी गणुला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं ध्यायेन्नवघ्नश्यामं द्विभुजं मुरलीधरं लसत्पीठपटं रम्यं सराधं पुरुषोत्तमम् जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव दीन मनोनी कृष्णे उद्धार केला निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला निस्वार्थे परमार्थे हरिसे तू दैन्याम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला मेधावी कन्येला तो नच आवडला परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला वनवासी पंडुसुता कथिले महिमाना सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव अधिक मासा माझी दाने जे देती दीप निरंतर देवा पुढतील वीती राधा कृष्णांची ही पूजा जे करीती अथवा उपवासा मासभरी धरिती अनारसे 33 जामाता दाना सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश गत जन्मीची सांगे पुण्य इतिहास अधिकमासी घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मे सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगिले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभत से पुण्य जय देव कदर्यु आख्यान नारायण कथिती
दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्य अंते वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईते कथा पुराणामधल्या कित्येक अन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य न मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणे महात्म्य पोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थे वागावे तोच धर्ममान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव घालीन लोटांगण वंदीन चरणा डोळ्याने पाहे रूप तुझे प्रेमे आलंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यत् सकलं परस्मै नारायणात् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे सद्गुरु गजानन महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय।